हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मेजर लेवल्सवरतीच डिस्कशन करत असतो. मी डॉक्टर वर्षा भारोड पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं वेलकम करते आजच्या ॲनालिसिसमध्ये. आय होप काल जे तुम्हाला ॲनालिसिस मी प्रोव्हाइड केलं होतं त्याचा तुम्ही चांगला यूज केला असेल. काल CPIचा डाटा रिलीज झाला. यामध्ये तुम्ही बघू शकता ॲट 629 आपल्याला एक बाईंगची मुवमेंट पाहायला मिळाली. हा एक ट्रॅप होता. आय होप तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसले नसाल आणि तुम्ही सेल प्लेस केला असेल. यासाठीच आपण जो CPIचा मी एक टेलिग्रामला पोस्ट केली आहे तिथे तुम्ही चेक करा. CPIच्या डाट्यामध्ये CPI न्यूजसाठी ट्रेड करताना तुम्ही कुठली प्लॅनिंग करणार नक्की चेकआउट करा. त्यानंतर तुम्हाला सर्व ज्या टर्म्स आहेत त्या क्लिअर होऊन जातील. ओके, नेक्स्ट आजही आपल्याला PPIचा डाटा येणार आहे. PPIचा डाटा आज रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच पद्धतीने ट्रेड करा, तुम्हाला ट्रेड नक्की मिळणार. टेलिग्रामला जाऊन चेक करा. कालचा ट्रेड जो दिला होता आफ्टर न्यूज खूप छान रन झालेला आहे आणि खूप छान प्रॉफिट आहे तिथे आपण मिळवलेला आहे. चला आजच्या मेजर लेवल्सला सुरुवात करूया. ओके ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता आपण कालही हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केला होता डेली बायसचा. आजही आपण तोच कन्सेप्ट रिपीट करतोय. डेली बायसमध्ये तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग करायची तुमच्या ॲनालिसिसची. टॉप टू डाऊन तुम्हाला मार्क करायचं आहे. PDH अँड PDL दोन्ही प्रिव्हियस डे हाय प्रिव्हियस डे लो तुम्ही मार्क केले. ओके क्लिअर. या मार्किंग नंतर तुम्हाला चेक करायचं आहे की कॅन्डल जी आहे ती कोणत्या साईडने आपल्याला लोअर टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करायचं आहे क्लोजिंग कुठे दिलेली आहे. आणि खूप छान अशी क्लोजिंग आज आपल्याला इथे डाऊन साईड म्हणजेच आपल्या PDHच्या आतमध्ये पाहायला मिळते. याचाच अर्थ काय की आज जो मोमेंटम कंटिन्यू राहणार आहे त्याचं टार्गेट आपल्याला ऑलमोस्ट 4364 हा जो ट्रेड आहे आपण काल दिलेला. येस, याचं थोडंसं तुम्ही जर नेक्स्ट प्लॅनिंग केली असती इथे तर तुम्हाला इथे एक ट्रेड मिळाला असता याच लेवलला. इथे तुम्ही काय करणार, डेली बायसमध्ये लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट करणार. पुन्हा एकदा काय करणार, 1 आवरला शिफ्ट केल्यानंतर पुन्हा एकदा 15 मिनिट्समध्ये शिफ्ट करा. इथे तुम्हाला जर कॅन्डल क्लोजिंग आतमध्ये मिळते तर तुमचा ट्रेड इथे प्लेस होतोय आणि तुमचा SL जो आहे या वीकचा हाय असणार आहे. इथे अजून जर तुम्हाला SLचा स्मॉलर SL पाहिजे नसेल तर यासाठी तुम्ही काय करा, अजून लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करा. 1 मिनिटमध्ये शिफ्ट केलं पण काय होतं, 1 मिनिटमध्ये थोडंसं टेन्शन जास्त असतं बट SL जो असतो तो एकदम मिनिमम SL मिळतो. इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आपला जो SL आहे ना याचा 1 मिनिटमध्ये फक्त आणि फक्त 140 पिप्सचा SL तुम्हाला मिळतोय आणि टार्गेट तुम्हाला ऑलमोस्ट मिळतंय. ऑलमोस्ट टार्गेट मिळतं 700 पिप्सचं टार्गेट मिळतं. तर अशाच ट्रेडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहे, ट्रेड प्लॅन करणार आहे आणि टॉप डाऊन ॲनालिसिस करणार आहे. हे सर्व जे पण ॲनालिसिस, टॉप डाऊन ॲनालिसिस कसं करायचं, टाईम फ्रेम कसं चेंज करायचं याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्कीच मला DM करा. मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार. राईट, तर आता बघा आपल्याला आजचं जे टार्गेट आहे ऑलमोस्ट आपल्याला गोल्ड हे 4366 या लेवलपर्यंत जाताना पाहायला मिळू शकतं. जर इथे जर लिक्विडिटी ग्रॅब झाली, लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपल्याला इथे ट्रेडमध्ये एंट्री नक्की मिळू शकतं. आपलं टार्गेट आज बघा, आज आपल्याला PPIचा डाटा रिलीज होताना पाहायला मिळणार आहे. मग PPIमध्ये पण आपल्याला एक मुवमेंट पाहायला मिळू शकतं. डे टाईम फ्रेममध्ये आपण ॲनालिसिस करत असतो तर डे टाईम फ्रेममध्ये जो आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप इथे प्लेस झालेला आहे, इथे बघू शकता तुम्ही एक इम्बॅलन्स तयार झालेला आहे आणि हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा अनमिटेड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक 200चा EMA पण वेट करतोय. तर आपल्याला जो प्लॅन आहे जर फॉल बघायलाच मिळाला आज तर आपल्याला मेजर झोन जो असणार आहे आपला ऑलमोस्ट आज आहे 4310 अँड लास्ट आपला जो ऑर्डर ब्लॉक आहे या ऑर्डर ब्लॉकची प्राईस आपण बघूया. ऑर्डर ब्लॉक आपला थोडा मोठा बनतोय पण त्याची जी फर्स्ट प्राईस आहे त्यामध्ये तुम्ही एक शॉर्ट प्रॉफिट नक्कीच बुक करू शकता. ती प्राईस आहे ऑलमोस्ट 4300 घेऊ शकता तुम्ही. राईट, तर नेक्स्ट प्राईस आहे तुम्हाला 4289 पर्यंतची सेलिंग आपल्याला इथे जर पाहायला मिळाली न्यूजमध्ये तर नक्कीच बाय साईड प्लॅन तुम्ही करू शकता. गोल्डमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम कंटिन्यू होताना पाहायला मिळतं पण हा एक पुलबॅक असू शकतो. या पुलबॅकला तुम्ही डिप्स ऑन बाय ही स्ट्रॅटेजी यूज करून बायसाठी लॉंग टर्म मोमेंटम तुम्ही कॅप्चर नक्कीच करू शकता. तर आजचा आपली ट्रेडिंग रेंज जी आहे ती ऑलमोस्ट ट्रेडिंग रेंज आहे 4442 टू 4366 ही आपली ट्रेडिंग रेंज आहे आजसाठी. ओके, जर इन केस हा आपला सिनॅरिओ झाला बेरिश साठी, जर आपल्याला इथे अशा पद्धतीने ब्रेकडाऊन पाहायला मिळालाच तर हा आपला काय असणार आहे, नेक्स्ट टार्गेट असणार आहे. ॲक्च्युली काही झोन्सही खाली पेंडिंग आहे. ते झोन फुलफिल करण्यासाठीही गोल्डमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, एक डाऊन साईड प्लॅन खूप छान मिळणार आहे. म्हणजे आपलं टॉप
ही जी प्राईस आहे नोट डाऊन करा, 4087. 4087चा जो पेंडिंग झोन आहे, हा पेंडिंग झोन घेण्यासाठी गोल्ड जर डाऊन साईड आलं तर इथे तुम्ही लॉंग टर्मसाठी खूप छान असा प्लॅन करू शकता. तर ही प्राईस तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये लावून ठेवा की तिथे किंवा तिथे बाय लिमिट प्लेस करून ठेवा 4081. तुम्हाला या ट्रेडचा खूपच छान असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. पण हा जो आहे पॉईंट ऑफ व्ह्यू हा थोडासा लॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मे बी नेक्स्ट वीकमध्ये जर गोल्ड डाऊन साईड आलंच तर हा आपला प्लॅनिंग राहणार आहे. ओके, ठीक आहे. तर आजचं आपलं प्लॅनिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. रेंज जी आहे आपली ती टोटल रेंज आहे आपली 43652 टू 4441. ऑलरेडी आपल्याला रिजेक्शनवरतून मिळालेलं आहे, त्यामुळे आपलं टार्गेट जे आहे नेक्स्ट टार्गेट आपण इथे लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट करून चेक केलं आहे, ते आहे आपलं 4369पर्यंतचं. तुम्ही होल्ड केला असेल तर पर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. इथे तुम्ही जर बघितलं 1 आवर चार्टमध्ये आपल्याला एक ट्रेंड लाईनही पाहायला मिळते. आज तुम्हाला काय करायचं, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउटला वेट करायचं. जर ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालाच तर आपल्याला काय करायचं, इथे ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर तुम्ही काय करू शकता, इथे एक सेल साईड प्लॅन नक्की करू शकता. प्राईस त्याची असणार आहे, ऑलमोस्ट 4396 या लेवलला तुम्हाला सेल साईड प्लॅन मिळणार आहे आफ्टर ब्रेकआउट. तर तुमची जे टार्गेट असणार आहे नेक्स्ट टार्गेट ऑलमोस्ट हाच जर ट्रेड तुम्ही कंटिन्यू करत असाल तर हा ट्रेड पण तुम्ही या झोनपर्यंत कंटिन्यू करू शकता. आजची ही मे बी पॉसिबिलिटी असू शकते. ब्रेकडाऊन नंतर आपल्याला ऑलमोस्ट 4300 या लेवलपर्यंत गोल्ड पाहायला मिळू शकतं. ठीक आहे, हा झाला बेरिश सिनारिओ. बुलिश सिनारिओमध्ये पण जर इथे ब्रेकडाऊन नाही मिळाला, याच लेवलपासून तुम्हाला चेक करायचं, जर ग्रीन कॅन्डल बनली, बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जर तयार झालाच तर मग आपल्याला बाय साईड प्लॅन करायचं आहे आणि आपलं जे टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 4500पर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आजचा हा सर्व प्लॅन आहे. आजसाठी एवढ्याच लेवल. जो नेक्स्ट झोन आहे तो एक नेक्स्ट झोन मी ड्रॉ करून देते. 4 आवर चार्टमध्ये शिफ्ट करा. 4 आवर चार्टमध्ये शिफ्ट केल्यानंतर प्रिव्हियस हा झोन, ओके राईट, अँड नेक्स्ट टार्गेट यूज झोन आहे गोल्डचा आपला. ओके, तर 4500पर्यंत आपल्याला काय मिळू शकते, बाईंग पाहायला मिळू शकते जर गोल्डमध्ये बुलिश साईड ब्रेकआउट मिळाला तर. आय होप तुम्हाला सर्व लेवल्स क्लिअर झाले असतील आणि कशा पद्धतीने ट्रेड करायचा हे पण क्लिअर झाला असेल. तर आपले ॲनालिसिस जर तुम्हाला हेल्प करत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा फ्रेंड्स.